गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नांदगाव शहरातील जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून नांदगाव नगरपालिकेने गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले। नांदगाव शहरातील शिवस्फूर्ती मैदानात नगरपालिका हद्दीत कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते। जनतेने देखील चांगला प्रतिसाद दिला। या कृत्रिम तलावांचा मुख्य उद्देश म्हणजे पाण्याची बचत करण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन टाळणे आणि पाण्याचा अपव्यय थांबवणे। नांदगाव नगरपालिकेने पर्यावरणपूर्वक जनतेच्या सोयीसाठी कृत्रिम तलाव केले आहेत। तसेच नांदगाव नगरपालिका हद्दीत कृषी उत्पन्न हद्दीत नांदगाव न्यायालयासमोर आणि जैन धर्मशाळेजवळ असे स्टॉल लावण्यात आले असून जनतेने गणेश विसर्जनासाठी गणेश मूर्ती नगरपालिकेकडे जमा करावी असे आणि सहकार्य करावे असे आवाहन नांदगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्यामकांत जाधव यांनी केले। नांदगाव नगरपालिकेने गणेश विसर्जनासाठी नगरपालिका हद्दीत 4 ठिकाणी गणपती विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे। नगरपालिकेजवळ एक कुंड बांधून कुंड तयार करून त्यामध्ये गणपती विसर्जन करून ते आम्ही नगरपालिका स्वतः विसर्जन करणार आहे। तसेच येवला रोड मालेगाव मार्केट कमिटी आणि जैन धर्मशाळेसुद्धा सोय करण्यात आलेली आहे। लोकांना यापुढे आवाहन करण्यात येते की शहरवासियांनी पर्यावरणपूर्वक गणपती बसावे व नगरपालिकेकडे दान करण्यात यावे व स्वच्छतेसाठी नगरपालिका नेहमीच आपले सहकार्य अपेक्षित करत आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोते, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।